तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल. तुकोबांच्या कृपेनं त्यांच्या संकीर्तनाचे 32 भाग काहीतरी झाले. त्याच्यानंतर हा 33वा असावा. त्यात वेगवेगळे अभंग पाहिले. तुकोबांचं का बघावं याच्याविषयी आपण एकदा अगदी सुरुवातीला बघितले, मध्ये एकदा आठवण म्हणून बघितले, परत एकदा की एकच वाक्य लक्षात ठेवायचं. महाराजांनी जे सांगितलं की सामान्य माणसाच्या अवस्थेत त्याला जगण्याच्या अगदी कुठल्याही स्तरावर असो तिथपासून साधक अवस्थेतले सगळ्या गोष्टी नराचा नारायण होईपर्यंतच्या वाटेतल्या गाथीत येतात. त्याच्या सगळ्याचं प्रतिबिंब त्यात आहे. कुठे आपण उघडा किंवा आपल्याला काय पाहिजे हवं असेल ते शोधा तर ते त्यात मिळतं. ते कशाबद्दलही विषय असो, आपली कोणती परिस्थिती असो, ते असो पुरुष असो विद्यार्थी लहान मोठा काय त्याचं प्रश्न डोक्यात असो नसो सगळं उत्तर त्यात आहे. ज्या अडीअडचणी येतात त्याची उत्तरं आहेत. सगळं आहे. अगदी सगळा दुबळेपणा, सगळी निराशा, सगळी प्रपंचाची अस्वस्थता सगळं त्यात आहे. तर हे करीत कसं गाठावं आणि कसं आकलन आपलं वाढवीत जावं, औडंबरातून कशी सुटका करावी, आरतीत जे सार आहे सगळं त्यावरून आपल्याला हे नेहमी आठवत असेल. तर ती यात आहे म्हणून आपण हे बघतो. आता आज एक मुद्दा बघू की सर्वात जवळ किंवा परिचित सर्वांना एका परीनं अपरिहारी पण अशा परिस्थितीत असलेले आपण सगळे लोक आहोत. तर ती अगदी जवळची आणि परिचित गोष्ट म्हणजे आपलं जगणं. आपण जगतो आहोत याबद्दल काही शंका नाही. नाही ना शंका काही नसेल असणारच नाही. ते म्हणतात ना मध्ये काहीतरी आपल्याला भानावर नसेल चिमटा घेऊन बघा म्हणून आहे जागा आहे जे आहेच ही नेहमीची आपल्याला येणारा अनुभव आहे. तर ही अत्यंत जवळची गोष्ट आहे खरं सांगायचं तर. पण ती नीट लक्षात आली की नाही हे जरा बघून मग अभंगाकडे जावं. त्याच्यावर समजा आपण जगतो अगदी सामान्य त्याच्यावर एक प्रश्न विचारला तर आपण काय करता, तर ह्याची किती असंख्य उत्तरं असू शकतील. शिकतो, धंदा करतो, घरी असतो काय, किंवा आत्ता अगदी या क्षणी जगतो तर काय करतात, बसलो ऐकतोय, काय कोणी प्रवास करतो आहे, गाडी चालवतो आहे, बोलतो आहे. ही आत्ताची उत्तरं. आत्ता आपण काय करता ह्याची उत्तरं किती असू शकते. पण खरं समान सर्वांना असलेलं मूळ उत्तर मी जगतो आहे. यातलं कोणी यातला नाकारणारा नाही. तुम्ही काय करता तर मी जगतो. आता मी जगतो हे खरं मूलभूत आणि सरळ साधं सोपं उत्तर आहे. पण समजा लग्नाचा मुलगा आहे आणि विचार चौकशी करायला गेला, मुलगा काय करतो तर तो जगतो. ऐकून घेईल म्हणून हेच जगतो हे खरं सगळ्यात महत्त्वाचं आहे खरं म्हणजे. पण तरीसुद्धा मुलगा काय करतो जगतो. तर आता असं उत्तर देऊन आपल्याला चालणार नाही. ते म्हणतील हो ते ठीक आहे पण तू करतो काय असं विचारलं तर करतो काय तेच सांगितलं जगतो ना असं काय करता असं जर म्हटलं आपण त्यांच्या घराण्यात बहुतेक काहीतरी डिफेक्ट असा असं म्हणतील का नाही आपल्याला सांग. आता हेच सामान्य माणसाला विचारलं तर काय म्हणतो किंवा कसे तरी दिवस ढकलतात काय करायचं. जगतोच पण त्याला एक थोडासा रंग आहे की दिवस ढकलतो कसं तरी, किंवा धंदा असतो एखाद्याचा तर होतो आहे नाही असं नाही. पण काय चाललं आहे त्याच्यावरनं साधारण अंदाज लागतो की फारसं काही चाललेलं नसावं. दिवस ढकलतो याचाही अर्थ तोच आहे. ही जगण्याचीच उत्तरं आहेत सगळी. ही सगळी उत्तरं त्या अर्थाने अपुरी आहेत. कोणत्या अर्थाने की जगतो म्हणजे काय करतो असं कोणी विचारलेलं नाही. जगतो म्हणजे श्वासोच्छ्वास करतो खरं सांगायचं तर नाही का, अगदी साध्या भाषेत म्हटलं तर जगतो म्हणजे काय करतो तो श्वासोच्छ्वास करतो. पण आता हेही उत्तर समजा एखाद्याच्या मुलाच्या बाबतीत दिलं समजा तो काय करतो तो श्वासोच्छ्वास करतो. अरे वा
हे मोठ्याच पोस्टवर वगैरे असं काय म्हणतील का, चांगलं आहे असं म्हणतील नाही. पण हे जे काही करतो आहे ते खरोखरच करतो आहे ते किती महत्त्वाचं आहे. समजा श्वास अडला तर क्षणभर 2 क्षण अडला तरीसुद्धा माणसाला अस्वस्थता येईल. तेव्हा हे बरोबर आहे, खरं तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण जर थोडा अधिक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ते पण आपण करतो, उदाहरणार्थ जगतो म्हणजे काय, श्वासोच्छ्वास करतो, ठीक आहे. मग आपण करतो का खरोखरच? आपला चालतो आपण करीत नाही. कारण करायचं जर हातात असता तर मग कोणाचा कधी अडलाच नसता. अडतात आपल्याला माहिती आहे, साध्या काळजीने कशाने काय आमच्यानी तमच्यानी कशानेही अडू शकतो. म्हणजे आपण जे करीत नाही ते लक्षात यायला सुद्धा साधासा प्रश्न विचारावा लागतो की हे आपण खरोखर करतो का की होतो. तर आपला श्वास होतो, आपण जगतो. हे आपण जगत नाही, आपल्याला कोणीतरी जगवतो, त्याच्या सत्तेनं आपण जगतो, त्याच्या सत्तेनं आपण श्वासोच्छ्वास करतो. ही अगदी मूलभूत गोष्ट आहे, बरोबर. पण तीसुद्धा आपल्या हातातली नव्हे. हे प्रसंगाने तरी लक्षात येऊन मनुष्य सावध होऊन जगतो का? जगायचं तर आहेच, मी म्हटलं तसं सुरुवातीला सगळ्यांना परिचित आहे, अपरिहार्य आहे. तेव्हा त्यावर हे लक्षात घ्यावं की सामान्य माणसाची उत्तराची अपेक्षा काय की बाबा काय करतो म्हणल्यानंतर नोकरी करतो. मनुष्य म्हणतो पगार किती, 10,000. बरं ठीक आहे. जे थोडं मनुष्याचं ते बाहेरचे कन्सिडरेशन्स डोक्यात असतातच. ₹1,00,000 महिन्याला, अरे वा छान, जरा ओळख करून घेऊन द्यायचं पुढे. आपण आहोत त्या पातळीवरच आहोत. आणि समजा चुकून म्हटलं तर रोज भजन करतो, रोज भजन करतो, अरे बापरे. म्हणजे असे जर आपल्याला प्रश्न विचारला तर लगेच माणसाच्या प्रतिक्रिया त्याच्याबद्दलच्या बरं. सामान्य मनुष्य जगतो म्हणजे काय तर हे त्याच काही गृहीत धरतो. तो काही गोष्टी एक जगतो हे गृहीत धरतो. श्वासोच्छ्वास ही मी करतो असं गृहीत धरतो. तो म्हणत नाही, म्हणताना म्हणतो मी जगतो, मी श्वासोच्छ्वास करतो, मी असं आहे तसं. खरं आहे सगळं, पण तू आहेस तो कोणाच्या सत्तेने, कोणत्या सत्तेने चालतं हे सगळं. तेव्हा सामान्य माणसाच्या अपेक्षा अशा नाही. त्याच्यापेक्षा तो काय करतो म्हणजे नोकरी धंदा उद्योग सगळं काय असेल ते, त्यात प्राप्ती किती, कुठल्या पदावर आहे, तर काय आहे हे अगदी याचं सोडून द्या. सर्वसामान्य मनुष्य आपल्याला कुठे परिचित नवीन झाला तर आपण ते आपण काय करतो म्हणजे आता ते काहीतरी करतच असतील ना, ते नाही ते आपण काय करतो म्हणजे तिथे काय त्याचं काय उद्योग काय, शेतीवाडी काय, काय त्याचा धंदा काय, किंवा काय स्वतंत्र व्यवसाय आहे का काय आहे, नोकरी असली तर कुठल्या पदावर आहे काय आहे. हाताखाली 100 माणसं हाताखाली, वा छान. म्हणजे ते कार्ड मागतोच त्याचा माणूस म्हणजे साधारणपणे. तो स्वतःचा एकटाच कोणाच्या तरी हाताखाली असला तर काही नाही विशेष ओळख ठेवली तरी चालेल असंही वाटतं माणसाला. म्हणजे जगतो त्याच्यात सगळं अंतर्भूत आहे मागे आणि त्याला धरून पुढचा विचार करतो. कारखान्यात आहे, कारखान्याचं हाताखाली किती माणसं, 200 माणसं हाताखाली, कारखाना मोठा दिसतो, ओळख ठेवली पाहिजे. तेव्हा डॉक्टर आहेत, बा हे कोण आहेत, डॉक्टर आहे, ठीक. किती बेडचं असेल, 50 बेडचं हॉस्पिटल, हां छान. म्हणजे काय मनुष्य विचार करतो नकळत, काही कळत नाही. पण त्याला खरं सांगायचं तर हे मूळ उत्तर नको आहे. त्याच्या पुढचं जे उत्तर आहे हवं आहे ते हे आहे. यात अभिप्रेत काय तर जगण्यात काही त्याची स्वतःची ही मनुष्य का विचार करतो ही शोधावं, किंवा आपल्याकडे होतं नकळत तर का होतो, तर त्यातून त्यानं काय मिळवलं आहे, तो काय मिळवू शकतो, त्याची सत्ता कोणती याचा बोध होतो थोडासा. हे का होतं हे पण आपल्याला समजून घ्यायला हरकत नाही. याचं मनुष्याला असं विचारावं असं किंवा असं मनात तसं काय येतं झटकन, तर सरळ आहे की त्यावरून काहीतरी बोध होतो. 100 माणसं हाताखाली म्हणजे इतपत तो त्या अर्थाने कुवतीचा माणूस आहे, सापडसं बसतो, त्याची सत्ता चालते, काही पैसा आहे, या अर्थी एवढा आहे त्या अर्थी त्याच्याकडे काहीतरी पैसा आहे, काही मान आहे, त्याची हुकमत चालते त्याच्यावर. तर आपल्या ज्या हुकमतीच्या पैशाच्या सत्तेच्या ज्या कल्पना आहेत त्याला धरून तो जगतो का आणि तो किती प्रमाणात आहे. नुसतं जगतो का ह्याची उत्तर ही सगळी त्याच्यात गृहीत धरली आहेत. पण हुकमत आहे, सत्ता आहे, त्याचा पैसा आहे, त्याच्या खाली माणसं आहेत, हाताखाली माणसं आहेत, पद आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळं हे सगळं खरं आहे. पण मला सांगा आजची संस्कृती काय आहे, काय यूज अँड थ्रो. त्याचा त्याच्या कामासाठी वापर होता, केला, दिलं सोडून, हायर अँड फायर नाही का, असं काहीतरी चाललेलं आहे सध्या. त्यांचं काम करून घ्या, द्या सोडून, अशी परिस्थिती आहे. मग आता या ज्यावर मी सगळा विचार जगण्याचा करतो, लोकांचं करतो, त्यांना मोजतो, मापतो, मोठे ठरवतो, लहान बरोबर सगळं ठरवतो, हे सगळं ज्यावर चालतं ते सत्ता, त्यांची ती पद काय काही,
काय अगदी शरीर संपत्तीसुद्धा ती आपण गृहीत धरली बरं का, शरीर संपत्तीसुद्धा गृहीत धरलेली आहे. म्हणजे अशाला आपण बघतो की एवढं याच्या कर्तृत्वान यांनी शरीर उत्तम, पण जाताना ठेच लागली तरी आपल्याला थांबावं लागतं. एवढं साध्याशा याच्यात मनुष्य एकदम जाग्यावर असतो. हे एका रात्रीत जातं. ह्याची कल्पना असलेली असून जगणारे किती लोक. हा पुढचा. त्याच्यापेक्षा थोडा आणखीन विचार केला तर रोज जगतोय म्हणून ते आपल्याला कळतं असं म्हणता येईल का? खरं हे खरोखर साधे साधे प्रश्न आहेत. म्हणजे पण विचारले तर जरा आपल्याला विचारात टाकणारे पण आहेत. जगणं जवळचं आहे, रोजचं आहे, मला परिचित आहे म्हणून हे सगळं जगणं आपल्याला कळलं का? की पहिला प्रश्न असा हवा की मी स्वतंत्रपणे खरोखर जगतो का? नाही. श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणून जगतोय, श्वासोच्छ्वास मी चालवित नाही, थांबवणं माझ्या हातात नाही, सुरू करणं माझ्या हातात नाही, तोच चालतो. म्हणजे ह्याची पहिली जाणीव. दुसरं प्रश्न असा हवा की मी ते स्वतंत्रपणे त्याच्यातलं काही नियंत्रित करू शकतो का? ते माणसं प्राणायामाला बस जास्ती वेळ केलं तर त्रास होतो माणसाला. त्यानं श्वास रोधून धरला समजा, तो किती वेळ झाले, एवढे सेकंद तेवढे सेकंद तेवढे सेकंद, पुढे त्याच्या हातात नाही. त्याच्या पुढं जर काही करायला गेलं तर काहीच हातात राहणार नाही, ही आपल्याला माहिती आहे. तर हे थोडा एक एक टप्प्याने विचार केला तर लक्षात येतं की मला पाहिजे तसं समजा मी जगतो आहे ना, काय माझ्याकडे काय कुवत आहे, शरीर संपत्ती अमुक आहे तमुक आहे, मी अमुक एक व्हावं असं ठरवलं तर तमुक एकच होता येईल अशी आपल्याला स्वतंत्र सत्ता शक्ती काही आहे का याचाही विचार करावा. प्रयत्न बाकीचे व्यवहार ठीक आहे, पण मी जो जगतो तर पहिला प्रश्न स्वतंत्र किंवा मला जसं हवं तसं हवं तेवढं ते सुद्धा जगू शकेन का? म्हणजे नुसते जगण्यातच एवढे प्रश्न आहेत खरं सांगायचं तर. हे अगदी मूलभूत आहेत. मला हवं तसं हवं तेवढं असं हवं तेवढं जगेन हे सुद्धा सांगता येईल का? नाही. 40 आहे काय 50 आहे 70 आहे 90 आहे आपल्याला माहिती. तेव्हा हे एक. दुसरं कोणाच्या तरी सत्तेनं जगतो हे तेच सत्ता आहे कोणाच्या तरी. आणि ती सत्ता जर मी जगतोय ह्याची जर जाणीव झाली असेल तर मी कोणाच्या सत्तेनंही मी जाणतो का? कोणाच्या सत्तेनं मी जगतो? श्वासाच्या सत्तेनं माझं काम होतं बरोबर आहे. मी आजचा उद्यावर जातो, उद्याचा परवावर जातो, पुढे पुढे जातो आहे, प्रवास सुरू आहे, वय वाढत आहे, प्रगती होते आहे, ठीक आहे, हे सगळं बरोबर. पण ते ज्याच्या सत्तेनं होतं तो श्वास का? श्वासही नाही, कारण तोही कोणाच्या तरी सत्तेनं चालतो, हवाही कोणाच्या तरी सत्तेची. तेव्हा ते मी सत्ता जाणतो का? आता आपण मी मागे पण म्हटलं अनेकदा खरं शिक्षण राहिलं नाही असं जे म्हणण्याची वेळ येते ती का आली? तर ह्या मूलभूत प्रश्नांची ती जाणीव देत नाही. ह्या शिक्षणात पुढे आपल्याला आपण कसे जगतो आणि कोणाच्या सत्तेने जगतो याबद्दल काही कुठे विचारले काय? आपण कसे स्वावलंबी, कसे मोठे व्हावं, कसे अमुक व्हावं, तसं तमुक व्हावं असं ठीक आहे, पण त्याची मर्यादा माहिती मला. एका रात्री त्याचं होतं, या शरीराचं आशेचं तसं होतं, हे सगळं मला माहिती. ह्याची ओळख तरी असावी नाही. मूलभूत प्रश्नांची जाणीव देत नाही म्हणून शिक्षण नाही. जाणीव माझं म्हणणं प्रश्न सोडवावा असंही नाही, प्रश्न पडलेला असावा, सोडवायचे प्रयत्न असावेत. त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणून माहिती असेल आपल्याला की तर्क किंवा तत्त्वज्ञान हे अगदी त्यात मूलभूत मानले जातात. त्यात तत्त्वज्ञानही मूलभूत मानलं जातं. ते शोधतं सगळे प्रश्न, त्याबद्दल प्रश्नच नाही. सगळे मूलभूत प्रश्न असे जगण्याचे प्रश्न शोधतं. जीवन म्हणजे काय ते शोधतं. अनेक मूलभूत प्रश्न आहेत, ते सगळे सोडवत शेवटी काही असे प्रश्न राहतात आणि त्याचा अभ्यास केला त्यांना कल्पना असेल की त्यांना ते तिथे येतात आणि सांगतात की हे अनसॉल्वड आहेत, हे सुटत नाहीत, असे काही प्रश्न आहेत. तर त्यामध्ये काय मृत्यूचा प्रश्न आहे, प्रारब्धाचा प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत असे की ज्या प्रश्नावर आलं की थांबायला होतं. देव ही कल्पना आहे त्यांच्या दृष्टीनं. अभ्यासाने बघायला गेलं तर देवाची कल्पना सुटत नाही आहे, उलगडत नाही असं वाटतं. प्रारब्धाची कल्पना उलगडत नाही असं वाटतं. ठीक आहे, पण अनसॉल्वड इथपर्यंत तरी येऊन पोचलो, कधीतरी सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. असंच आहे ना, कुठल्याही कारणाने असेल ना, पण मी तिथपर्यंत जाऊन पोचलो आहे की हे अनसॉल्व्ड आहे. आता आमच्याकडे म्हणजे तत्त्वज्ञानात म्हणायचं, आता त्यालाही आता 25 वर्ष आली सोडून सगळं, पण त्या विभागातसुद्धा ह्याच्यात आता हे अनसॉल्व्ड क्वेश्चन्स हे मागे एकदा आपल्या बोललो त्याप्रमाणे तो परीक्षेला लावलेला असतो विषय. हो, आमच्याकडे हा विषयच मूळ एक पेपर आहे. आपल्याकडे जसे शिक्षणशास्त्रात एक मूलभूत एक विषय आहे, तसे त्याचे पेपर्स आहेत, 4 पेपर आहेत, 8 पेपर आहेत. तसा ह्या मूलभूत प्रश्नांचा ज्याच्यावरती चिंतन होऊ शकतं, विचार होऊ शकतो, पण एका मर्यादेपर्यंत येतो आणि थांबतो आणि त्याच्यापुढे म्हणतो आता तुम्ही सोडवा किंवा तुम्ही आणखीन विचार मांडा. त्याच्यात मांडायला पण स्वातंत्र्य असतं.
पण शेवटी ते शाळेचा प्रश्न जर झालाच तर इथपर्यंत आलेला आहे. तो सुद्धा कॉलेजमध्ये खूप पुढे आलेला आहे. मूलभूत याला पातळीवर जिथे कळायला पाहिजे तिथे नाहीच आहे, पण पुढे तरी आहे, निदान आहे. आणि आता तो अस्तंगतच आहे जवळजवळ तो सुद्धा. तर तोही जे घेणारे असतात त्यातसुद्धा पुन्हा वृत्ती आहे, प्रारब्ध आहे, काय देव आहे, अमकाय तमकाय देव आहे सगळं. तर ह्या अभ्यास पद्धतीमुळं त्यातसुद्धा ऑप्शनला टाकायची सोय आहे. मुलं प्रारब्ध ऑप्शनला टाकतात. म्हणजे मी पाहिलं आमच्याबरोबरची जी बॅच होती त्याच्यामधल्या काहींनी प्रारब्ध ऑप्शनला टाकलं. मी म्हटलं आता कंपल्सरी, सगळेच कंपल्सरी आहेत. पण प्रारब्ध मी म्हटलं मी स्वतः बाबा मला आता वेळ कमी आहे, नोकरी करून आपल्याला शिक्षण करायचं. तर म्हटलं ऑप्शनला टाकणं तुमचं आमचं बरोबर आहे मुद्दा. त्यात मी मृत्यू ऑप्शनला टाकायचं ठरवलं. कारण तो मी कसंही नाही सोडवला तरी तो एक वेळ सोडायचीच वेळ आली. ते म्हटलं पण प्रारब्ध नाही सोडणार, प्रारब्धाचा अभ्यास कर. कारण तो अनसॉल्ड आहे. तो का अनसॉल्ड झाला, इथपर्यंतचे कोणत्या स्टेप, कुणी काय काय विचार केले, कुठपर्यंत आले, हे विचार करायचा मी प्रयत्न करणार. तर प्रारब्ध तसं ऑप्शनला टाकता येत नाही. तत्त्वज्ञान हे मूळ प्रश्नाकडे नेतं. म्हणून कुठल्याही शास्त्राचे तुम्ही काहीही अभ्यासक असा शेवटी तिथे येतं. आणि तत्त्वज्ञानाची मर्यादा कोणती मग इतकं करून, का पुढे जायला पाहिजे आणि का लवकर जायला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. हे जे काय आहेत प्रश्न याकडे लवकर गेलं पाहिजे. आणि ते हे त्यातली एक बेसिक ब्रांच झाली. आणखीन किती शिकायचं तेवढं शिकावं. पण ते एक नक्की गोष्ट देतं की मूळ प्रश्नांची ओळख करून देतं. माणूस आहात तर हे मूळ प्रश्न तुम्हाला आहेत. हा पशु पक्षी वगैरे त्यांना काय हे प्रश्न नाहीत त्यांच्या बाबतीत. बरोबर, माणूस आहात तर हे प्रश्न आहेत आणि ते आपल्याला त्याला सामोरं जावंच लागेल. तर असं प्रारब्ध ऑप्शनला टाकून होणार नाही. प्रारब्ध सोडवावं लागेल. ठीक आहे, अभ्यास म्हणून ते सोडवता येतं, समजून घेता येतं. तर तत्त्वज्ञानाची मर्यादा कुठली, तर मूळ प्रश्न जाणूनही करून देतं आणि त्या उत्तरांची दिशा मात्र आपल्याला नुसती सुचवून देतं. पण त्याच्यापुढे एक शास्त्र ज्याला भक्ती म्हणतात, ज्याच्यामध्ये ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि ती उत्तरं आपल्याला प्रत्यक्ष तपासून पाहता येतात. तेव्हा ते फक्त प्रश्नाकडे नेतं, उत्तरांची दिशा दाखवतं आणि भक्तिमार्गाने प्रश्न प्रत्यक्ष सुटतो. समजतो असंच नव्हे, तो प्रत्यक्ष सुटतो. म्हणून भक्तीचं जीवनातलं हे शिक्षण, जीवनातलं स्थान हे शिक्षणात कळायला पाहिजे. खरं सांगायचं तर त्या अर्थाने शिक्षण तसं हवं. थोडंसं हे गंभीर आहे गोष्ट, बरोबर आहे, पण लक्षात घ्यावं असं आहे. आता हे का जीवन म्हणून अभ्यासाला घ्यावं, त्यातले कोणते प्रश्न आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ह्याच्यातल्या प्रारब्धाचा माणसाला सामना झाला नाही, असे निजामसुद्धा झाला नाही, असे दिल्लीश्वरसुद्धा झाले नाहीत की ज्यांना त्या प्रश्नाचा सामना करायची वेळ आली नाही, असं कोणीही झालं नाही. कारण तो जन्माला आला त्याचाच अर्थ शिल्लक आहे असं आपण म्हणतो ना प्रारब्धामध्ये, ते शिल्लकच आहे. त्यामुळे त्याला ते कशा मार्गाने सामोरं येईल हे सांगता येत नाही. शेवटी औरंगजेबासारख्यांसुद्धा शेवटी ते सगळी दिल्ली सोडूनच इथे येऊन राहावं लागलं आणि शेवटी जावंही लागलं. हे कोणालाच चुकलं नाही. निजामाच्या मुलींची लग्न जमत नाही, शेवटी निजामाला थांबावं लागलं. बाबा त्या राज्यात राहत होते ना हैदराबादला, त्यामुळे त्यांना त्याची जास्त जवळून कल्पना होती. म्हणून ते नेहमी त्याची आठवण करेल की निजामाला शेवटी मुलीच्या लग्नाचा प्रश्न येऊन तो त्याचं शेवटी आयुष्यात त्याचं कोंडी आहे. आता त्याच्या कोंडी व्हायला हवं, त्याच्याकडे हिरे माणकं पडले, ते अजून चाललं आहे. हिशोब आपल्याला माहिती आहे, केसेस चालू आहे, तर अजून चालले आहेत, नाही सुटलं. म्हणजे प्रारब्ध नाही सुटत, म्हणजे नाही सुटत. ठीक आहे, कसं सुटत नाही, कसं सुटतं, त्याला काय मार्ग असतो का, हे खरं शिक्षणात कुठेतरी जर आलं तर त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांनाच होईल. कारण आहोत तिथे त्याला ते लागू आहे, कोणालाही आहेत तसं. तर ते जर अभ्यास करत गेलं तर ज्याची अख्ख्या आयुष्यावर आपल्या खरी सत्ता चालते, आज ती काही प्रारब्धाने चालेल, काही स्वातंत्र्याने कशीही चालेल, जगवण्याने चालेल, अगदी बेसिक म्हणजे, तर ती सत्ता ज्याची चालते तो कोण हे कळेल. पहिली गोष्ट जर हे कळलं तर आपल्याला बुद्ध्याला येऊ की कोण ते कळेल, तो कसा जोडावा ते पण कळेल, तो कोण हे कळेल, तो कसा जोडावा हे कळेल. आणि याला जे अनुभवसिद्ध मार्ग आहेत, ह्याला काही असं हे समजून देण्याचा भाग झाला. प्रत्यक्ष याला अनुभव पाहिजे ना, तर ते कळेल की कोण आहे हे. तर ते ज्यांना अनुभवाने कळलेलं आहे त्यांच्याकडून शिकावं हे चांगलं. तर ते कशानं शिकता येतं आणि हे कोणाला कुठून कुठे शिकता येतं याचा मार्ग अभंगामध्ये दाखवलेला आहे. की एक मूळ कशाच्या सत्तेने चालतं, तो सत्तेचा जो आहे तो सुद्धा आता वास्तविक त्याचीच सत्ता आहे म्हटल्यानंतर तो म्हणेल तेच होणार, त्याच्या पलीकडे काय होणार नाही. त्याने बदलायचं ठरवतं, बदलू शकणार, म्हणजे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, जसं आहे तसं, जसं घडलं आहे विश्व तसं. ते मोडायचं झालं तरी त्याच्या हातात आहे, हे मोडून टाकतो, तो मोडूनही टाकू शकतो आणि पुन्हा नवीनही घडवू शकतो.
ही याला आपण करतो मग करतो अन्यथा करतो शक्ती म्हणतो. ही जी शक्ती आहे किंवा हे ज्याला आपण ईश्वर म्हणतो, काय देव म्हणतो, काय आपण त्याला जे नावाने ओळखत असाल ते ज्याची सत्ता, तो ओळखावा, त्याच्याशी आपला संबंध कसा जोडावा ते कळावं. ते कळलं तर पुढं काय होतं ते त्यांचं म्हणणं आहे. प्रल्हादासारख्याने तो संबंध जोडला. आपण अगदी ह्याने पाहू, पुराणाच्या इतिहासाच्या दृष्टीने पाहू. त्यांनी त्याच्या परीनं तो संबंध जोडला. अरे ह्यांच्यावरही काहीतरी सत्ता आहे, तिच्याशी आपला संपर्क आला तर हे म्हणजे राजा असून सुद्धा तो आपल्याला हलवू शकणार नाही, की त्याच्या पुढची सत्ता आहे, मी तिच्याशी निगडीत आहे असं जर असेल तर त्याच्यात सगळं बाकीचं त्याच्या खाली आलं. बरं, आपली त्याच्याशी संबंध आहे, ओळख झाली, संबंध आला, तो कशानं येतो हे अभंगाने सांगितलं की ही कशानं ही सत्ता तुम्हाला जवळ येते. सत्ता आज आपण हे कळून घेतो म्हणजे ज्ञानानं लक्षात आले, पण जोडली गेली म्हणता येईल का? जोडली नाही जात. ती जोडायला लागतं, त्याला भाव म्हणतात. जोडायची जी शक्ती माणसाकडे आहे तीच भाव त्याचा. आणि तो जितका अनन्य असेल तितका तो पक्का जोडला जाईल. या अर्थाने त्याचे जे जगातले सगळे आश्रय आहेत, जगातले सगळे आधार आहेत, जगातले ज्याच्यावर त्याची मदार आहे, ते सगळे त्याचे आधार संपले की एकच आधार जो राहतो, विचारांनी संपतात ते, कारण त्या आधाराची मर्यादा आहे, त्यामुळे ती संपते. आणि ती संपली की जो आधार राहतो त्याला अनन्यता म्हणतात. अन्याश्रयाणाम त्यागो. अनन्यतेची व्याख्या अशी केलेली आहे की अन्य आश्रयांचा, जे मला अन्य आधार वाटतात, आपल्यालाही डॉक्टरांचा आधार वाटतो, ठीक आहे, आजारी मनुष्य, त्याला स्वाभाविक आहे आधार वाटेल, मग तो काय करतो, मग तुम्ही काय ते करा, मग ती काय ते करतात, मग काय होतं, मग आता आमच्या हातात नाही म्हणतात, म्हणजे कोणाच्या हातात आहे, असं आहे ते. सगळे आधार हळूहळू संपतात. आपण शिक्षकांना विचारतो, मुलं असा प्रश्न तसा प्रश्न, सगळ्याची उत्तर आहे. शेवटी असा एक प्रश्न विचारतो, त्यांना काय उत्तर येतं, ते म्हणते मला काय माहिती नाही. हां, म्हणजे अजून काहीतरी माहिती पलीकडे आहे की जे कोणाला तरी आहे. हे असं होत जातं प्रत्येक ठिकाणी. मग लक्षात येतं की हे भावाने अनन्यतेनं, म्हणजे हा आधार माझा होता बरोबर आहे, तो उपयोग करायचा हे पण बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, तिच्याशी माझा खरा संबंध असावा आणि ते माझ्या आयुष्याचे सगळे प्रश्न त्याच्याकडून सुटतात. हे जेव्हा कळतं तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की आपण कोणाचा हात धरायला पाहिजे होता खरं. आणि तो ह्या कोणत्या भावाने जोडला जातो, तो कसा जोडावा, आणि त्यांना काय सापडले स्वतःला ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यांचं म्हणणं थोडक्यात लक्षात घ्यायला हरकत नाही. त्यांचं म्हणणं असं तुकोबांचं की हे तर तुमच्या भावाने अनन्यतेने जोडलं जाईल, मला ते जोडलं गेलेलंच आहे. कुठून साधकाच्या सगळ्या अवस्था म्हणजे म्हटलं ना तसं ही एक अवस्था आहे, माझं ते जोडलेलंच आहे, दुसऱ्याचं कादच नाही. तुकोबा विठोबा तुझे माझे राज, अशी परिस्थिती आहे, तर हे माझं जोडलं गेलेलंच आहे. पण त्याचे सामर्थ्य एवढं आहे की त्याच्याशी मी एकदा जोडला गेलो तर त्यांनी मला आपला म्हटलं तर त्यानंतर माझीच सत्ता त्याच्यावर चालते, त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही. म्हणजे काय अजब असेल, ज्याच्या आपण सगळं जिथे सुरुवात केली तिथे जगणं सगळं त्या अर्थाने दुर्बळ आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर कोणत्याही सबळ माणसाची सुद्धा सत्ता चालत नाही, ज्याचं सगळ्यात आज सत्तेचं काही परिमाण असेल आपल्या डोक्यात, कुठलीही राजकीय असू दे, साधी असू दे, काय सामाजिक असू दे, कसली शरीर सत्ता असू दे, कसली असू दे, ती सत्तासुद्धा त्याच्यापुढं काही करत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. भावापुढे बळ, भावापुढे बळ नाही कोणाचे सवळ, भावापुढे बळ नाही कोणाचे सवळ, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावापुढे बळ, भावापुढे बळ, भावापुढे बळ. काय या भावाच्या पुढे कोणाचं बळ काही चालत नाही. कितीही सबळ मनुष्य झाला तर परमेश्वराने ठरवलं तर त्याच्या पुढे काही सत्ता चालत नाही. परमेश्वर कोणाकडे बघून ठरवतोय, तर माझा जो भावाचा संबंध आहे त्याच्याकडे बघून ठरवतोय. म्हणून महाराज जे म्हणत की मी रामाचा हात, त्यातला सुद्धा मी नाहीच, रामाचा हात हाती घेऊन मी तुमचं काम करून देईन, काय सत्ता असेल. रामावर ज्याची भक्ताची सत्ता चालावी, म्हणजे ज्याची सगळ्या जगावर सत्ता चालते, त्याच्यावर एकच सत्ता चालते, ती म्हणजे फक्त भक्ताची. तेव्हा काय व्हावं हे कळावं याच्यासाठी आहे. कारण पुढे म्हटलंय तसं
करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता, करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ करी देवावरी सत्ता, करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता, करी देवावरी सत्ता, कोणत्याहुनी परता, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ करी देवावरी सत्ता. तर ठीक आहे, खरोखरच प्रल्हादाची देवावर सत्ता चालली, ही गोष्ट खरी आहे. त्याला त्याच्यासाठी यायला पाहिजे खाली. जे युगात एखादी गोष्ट घडू शकते ती एखाद्या भक्ताच्या आनंदाने घडू शकते. आणि ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तो संघर्ष आहे म्हणून तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा आविष्कार आहे. नसेल तर सामान्य पातळीवर सुद्धा एरवी आपल्यावर प्रारब्धाची सत्ता चालते, प्रारब्धावर त्याची सत्ता चालते आणि त्याच्यावर भक्ताची सत्ता चालते. ज्याची हे काय कमाल असेल त्यांची सांगण्याची की कधी भक्त अनन्य भावाने देवावर सत्ता चालवतो. जे त्याची कल्पना आपल्याला ही कल्पना करायला सुद्धा हे सगळं अवघड आहे. पण तरीसुद्धा त्यांचा अनुभव म्हणून आपण लक्षात ठेवावं की तो कशाने येईल, हे भाव येईल तो हे समजून घेण्याने येईल, अनुभव पाहून येईल की कोणाच्या सत्तेनं काय आत्तापर्यंत झालं, आपल्या सत्तेनं काय झालं, परमेश्वराच्या सत्तेनं काय झालं, मध्ये आपण करून ठेवलेल्या कर्मांच्या प्रारब्धाच्या सत्तेमुळं काय झालं, त्याच्यावर पुन्हा कोणाची सत्ता चालते हे लक्षात घ्या. काय आहे, सामान्य मनुष्य मी म्हटलं तसं अगदी सुरुवातीला ना की दुर्बळ आहे त्या अर्थाने, खरोखर सामान्य मनुष्य त्या अर्थाने खरोखर दुर्बळ आहे. आपण कितीही निर्धाराचे काही सगळे प्रयत्न करा, शेवटी एक प्रकारची कुठेतरी त्याच्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी ती आहे. आणि ही तुकोबानं पण मान्य आहे. तुकोबाने दुसऱ्या ठिकाणी म्हटलं आहे की अन्यत्र भावाचे अबळे आम्ही निर्भर दुबळे, आम्ही दुबळीच आहोत, पण भावाची बळे आम्ही निर्भर दुबळे, आम्ही दुबळे असूनसुद्धा आम्ही अत्यंत निवांत आहोत. हा रंग कशासाठी बघायचा की कितीही काहीही असू दे, माझी ज्याच्याशी संबंध आहे, माझ्याशी मी अनन्य आहे, भाव आहे माझा, तर तो जो आहे तो मला सांभाळायला समर्थ आहे. या नुसत्या या संबंधाने किंवा या भावाने मी दुबळा असून मी निर्भर आहे. मला सांगा, आपण निश्चिंत आहोत का? आपण विचार करून कसल्याही बाबतीत साधं निश्चिंत इथून आता उशीर झाला तर जाते पोचते का नाही, काय होते तिकडे, घरात काय होते, इकडे काय होते, हे काय म्हणतील ते काय म्हणतील, किती आपल्या मागं काळज्या हंड. कुठल्याही परिस्थितीतला माणूस त्याच्या मागं काहीतरी काळजी, ज्याला भावाचं बळ आहे त्याला काळजी नाही आहे, ते म्हणतात तसं निर्भर आहे. भावाची बळे आम्ही निर्भर दुबळे, भावाची बळे आम्ही निर्भर दुबळे, नाही आणिकांची सत्ता, नाही आणिकांची सत्ता, सदा समाधान चित्ता, नाही आणिकांची सत्ता, सदा समाधान चित्ता. मला सांगा, असं व्हावं असं तरी वाटेल निदान. एवढ्या काळजीत आपण चिंतित आहोत, अनेक असंख्य प्रश्न अनेक गोष्टी डोक्यात असतात. पण त्याच्यावर तुकोबांचा अनुभव असा आहे, म्हणजे ह्यामुळं काय मिळवावं याचा लवकर बोध होतो. हे कशासाठी शिकतो आहे तर काय मिळवावं नक्की आपण मिळवावं, बाकी सगळं व्यवहाराने सगळं करावं, कारण ते काही त्यातलं आपल्याला करावंच लागणार आहे, ही नक्की आहे. आणि काही कदाचित स्वतंत्र असेल तर तुम्हाला त्याच्यात काही निवड असेल तर ते करावं लागेल, ठीक आहे. पण मूळ खरं काय करावं, काय मिळवावं, जे भाऊसाहेब महाराज म्हणाले त्या आयुष्यामध्ये आता पुढे काय, शेवटी ते म्हणाले आयुष्यात येऊन करायचं काय, महाराज मिळवायचे होते ते मिळाले, आता काही मिळवायचं राहिलं नाही. काय असेल जी सत्ता त्यांना एकदा सापडली त्याच्या पलीकडे आता त्यांना काही मिळवायचं राहिलेलं नाही. मला काय मिळवायचं होतं ते मिळालेलं आहे, म्हणजे ते आता एकदा मिळाल्यावर मला काही मिळवायचं राहिलेलं नाही, आता व्यवहारानं चाललं आहे, सगळं चालू आहे. ही सगळी माणसं जगून गेलेली आहेत. जे तात्यासाहेबांना जसं विचारत की त्या मुली लग्नाच्या त्या मोठ्या त्यांची काळजी बाकीच्यांनाच जास्त, तात्या निवांत ते आपल्या लोकांची कामं करत बसलीच, तात्या मुलींची काळजी बाकीच्यांना. वास्तविक तात्यांच्या पहिली त्यांना काळजी पाहिजे, त्यांना काळजी नाही.
त्यानं विचारलं की ते म्हणायचं तुम्हाला काळजी नाही वाटत ते एवढं आता जगासाठी 10 तास देत आहे त्या मुलींसाठी त्याची काळजी करायला 2 तास देऊन काय उपयोग होणार आहे माणसाला खरं सांगायचं तर इतकं खरं ते अगदी खरं सरळ आहे. पण ते तसं त्या वाटत नाही. माणसाला वाटतं की काळजी काहीतरी आपल्याला काय काळजी केली पाहिजे काळजी करून तुम्ही काय करा त्याच्यावर काहीतरी काम केलं तर बरं होईल. काम करा त्याबद्दल त्यांचं संतांची कोणाची तक्रार नाही. तर त्यानं तुम्हाला काळजी केली का तुम्हाला काळजी नाही समोर दिसली की आठवण होते. काळजी आहे लोकांना काळजी वाटते समोर दिसली की त्यांना आठवण होते. आठवण होणं आणि काळजी होणं किती फरक आहे. हे कशाने आलेलं आहे महाराज आहेत माझं काम मी करतो आहे ते आहेत ह्यापेक्षा मला आणखीन काय करायचं कारण वाटत नाही. सांगा असं जर झालं हेच काय 10 प्रश्न असतात माणसाच्या आयुष्यात. बरं प्रश्न संपले असं दिवस नाही संपले की दुसऱ्या दिवशी नवीन प्रश्न निर्माण होतात किंवा जे आधी आपण मागे टाकलेले असतात ते आता विचारायला घेतो. दुसरंच काय ह्याच्यापेक्षा काय नाही. आयुष्य म्हणजे प्रश्नांची वाटचालच आहे अक्षरशः. आज हा उद्या तो परवा तो सारखं सुरू. हे जे काय आहे याच्यावर त्यांचं उत्तर अगदी शांतपणे स्पष्ट आहे की हो बरोबर आहे लग्नाची आहे पण तुम्हाला त्याची काळजी नाही का वाटत नाही काळजी नाही समोर दिसली जाता येताना की आठवण होते. ठल 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 मंत्र काळजी घालून टाकण्याचा मंत्र आहे. हटाव म्हणण्यासारखं आहे. काळजी लावू नये काय असेल ते आहे बघणार समर्थ आहे. तर हे बाजूला करणारे जे आहे आम्ही निर्भय दुबळे खरं आहे की आणि निर्भय दुबळे आहोत याची एक जाणीव असावीच एका बाजूने तर चांगली शरणागती येते. सबळ असलेल्या माणसाला शरणागती येत नाही लवकर. तो मी करे मग कर. आता ठेचळला म्हणजे पडला म्हणजे कळतं कधीतरी पण ठिचकाळण्याचे प्रसंग अशा अर्थाने सगळ्याच अर्थाने येतात आयुष्यात माणसाच्या. तर ते तसे आले की कळतं की आपण दुबळे आहोत. तर दुबळेपणाची एक जाणीव ही शरणागतीला उपयोगी पडते म्हणून असावी नाही अशातलाही भाग नाही. आणि त्या अर्थाने आता आपण तात्यासाहेबांचं म्हटलं त्या अर्थाने ते निश्चिंत आहेत. आपल्याला खरं निश्चिंत जीवनाची जास्त गरज आहे. त्यांनी माणसं स्वास्थ्य कायम राहतं. नाही तर सारखं हे असं होईल का तसं होईल का उद्या काय होईल परवा काय होईल रात्री काय होईल हा काय संपणारच नाही. असे 100 रात्री गेल्या तरी 101 रात्री प्रश्न शिल्लक आठवतच आहे असा विचार करायचा झाला तर. पण मूलभूत प्रश्न लवकर कळला असला उत्तर लवकर कळलं असलं मार्ग सापडला असला चालत असला असू दे म्हणे असं होईल काहीतरी. आणि आपल्याकडे नाही सत्ता हे मान्य आहे पण आपली ज्याची सत्ता चालते त्याच्याकडे सत्ता आहे त्याचा आपला संबंध आहे. तो कसा दृढ होईल मी बघतोय. तर ह्यासाठी दुबळेपणाची जाणीव एका बाजूने उपयोगी आहे ती एवढ्यासाठी की शरणागती माझी टिकून राहावी. तर त्यासाठी ती आहे. आणि म्हणून बाबांना विचारते मोठी माणसाची बाबा ज्यावेळेला ह्यांच्याकडे राहायचे तात्यांच्याकडे त्यावेळेला तात्यांच्याकडे महाराज ती बोलणारे. तर त्यामुळं ती माणसं आहेत मोठमोठी माणसं ह्याच्यातले साधुसंत आहेत हे आहेत विद्वान मंडळी आहेत काय असंख्य गोष्ट असंख्य लोक एवढे येतात सत्तेचे. त्यामुळं वाटायचं आहे म्हणून त्यांनी विचारलं त्यांना की किती मोठी मोठी थोर माणसं आपल्याकडे येतात म्हणणे. तर ते काय म्हणले तर माझ्याकडे येत नाही ती महाराजांकडे येतात. दुबळेपणाची जाणीव शरणागती टिकवायला कशी कारणीभूत असते. तर त्या अर्थाने आपण आपल्या आयुष्याकडे बघितलं तर बास सगळं बरोबर चाललेलं आहे असं लक्षात येईल. मला दुबळेपणाची जाणीव म्हणजे एका बाजूनी दुबळेपणा शरणागती देतो त्यामुळं अनन्यता येते त्यामुळं भाव वाढतो त्यामुळं साधन वाढतं मनुष्य मूळ ह्याला स्थानाला पक्का राहतो. हे शरणागतीतून होतं. आणि दुसऱ्या बाजूने त्याला त्याचं काम त्याला करता येतं आणि तो करीत असतो याची अखंड जाणीव राहते की अरे तो करतो आहे माझं काम मी करतो आहे मी शरणागत आहे मी दुबळा आहे मला माहिती आहे. आजीला मी विचारायचो आपल्याला मागे बोललो असेल आज तारखेने दिवस आहे तर स्मरण केलं म्हणून. तर 10 जानेवारीची गोष्ट आहे म्हणून आज आठवण झाली 40 वर्ष झाली येते. तर त्यावेळेला हा विषय मी तिला विचारतो ती ताणकन तो भारा आणून टाकायची त्यावेळेला मला ती सारखं जाणवायचं ही एवढा भारा आणते म्हणजे तिची एवढी तिची प्रकृती शरीर प्रकृती थकलेली आहे आणि एवढा चार कापूर आणायची त्या गाईसाठी. तर ती कशी तिथं ते बाहेर आपल्याला माहितीच असतं की दीपमाळा बाहेरच्या असतात. दीपमाळ्याचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर तो भारात ताणकन टाकायची म्हणजे ते टाकताना मी पाहिलं आहे. त्यावेळेला हे विचारले त्याला नंतर घामे घुमवलेले असायचे त्या पदार्थांनी ह्याच्या त्या आलवणाच्या पदार्थांनी पुसायचं आणि तोंड पुसायचं आणि ते घाम पुसायचं आणि ते हा टाकलेला भारा बघितलं की वाटायचं आता इथूनसुद्धा हात न्यायचा तो अवघड आहे धरून हे समोर दिसतंय ते तू हे रानात कापलंस आणि तिथून घेऊन आलीस. तर त्यावेळेला हे विचारलं त्याला आपल्याला मागे बोललो होतो त्याला मी विचारलं की
हे तू तिथं उचलतेस कसं? रानात हे एकटी जाणारी माणसं, कुठल्या कुठल्या आडव्यात आपल्याला माहिती असेल, कोकणात आडव्या म्हणतात, आडव्यामध्ये जातात रानात, तर ते आठव्यात असं आहे तसं आहे, ते रानात जायचं कुठल्याही ठिकाणी. इथे काही त्यावेळेला एवढंही नव्हतं, परिस्थिती तशी उत्तम होती. माणसं रानात जाऊन कुठे चार कापा, कुठेही करा आनंदाने, अशी परिस्थिती होती. तिथं कापता त्यावेळेला एकटे असतात, तुमचं सगळं बांधून जरा हळूहळू तुम्ही तो भारा बांधणार, 4-4 तास चार कापणार, त्याच्यानंतर ते एवढं तयार होणार. ते आत्ता टाकताना अशी अवस्था आहे. तिथं उचलायला राम असतो की म्हटले, ती शक्ती कोण नाही ती. तिथं कोण उचलतं तुला? तिथं धरायला कोण नाही, इथं उतरायला सुद्धा कोण नाही. उतरत टाकून देता येईल एक वेळ, डोक्यावर कोण चढवणार? तेव्हा घेताना ते मान खाली घालतो मनुष्य, जसं ते पोतं किंवा वर उचलतो, तसं त्यावेळेला तू उचलतेस त्यावेळेला कोण असतो? त्यावेळी राम असतो. आता असा ज्याचा राम आहे तो तिथं आणणारच, तो बळ देईल. मी म्हणतो तो 2 माणसाचं बळ दिलं आणि तिला उचलून घेईल, काय असेल ते असेल, पण बळ आहे म्हणजे तिथे उचलायला राम असतो. चित्रात उचलायला त्या ठिकाणी डोंगरात कापलेलं भेंडा तो भारा उचलायला तिथे राम मदत करतो. ही मी दुबळं आहे हे मान्य आहे, पण दुसऱ्या बाजूने राम समर्थ आहे हे पण मान्य आहे. आणि तो अनुभव ज्याचा मनात पक्का आहे त्याला काळजी करायची काही कारणच नाही. अनेकांची सत्ता भावाच्या बळे आम्ही निर्भर दुबळे हे पण आहे, भावाच्या बळे आम्ही निर्भर दुबळे. तसं हे जो श्वास चालवतो तो मूलभूत, त्याची खरी सत्ता, तो वास्तविक पाहता कशाचंही अंकित नाही, काही त्याला कारणच नाही. जो त्याची अंतिम सत्ता आहे तो कशाला अंकित असेल दुसऱ्याचा कशाचा? आपण आपल्या इतक्या प्रकारचे हे प्रयोग करून बघितले सत्तेचे, पण त्याच्यात आपल्याला कल्पना आहे की एकावर दुसऱ्याची सत्ता, दुसऱ्यावर तिसऱ्याची सत्ता, प्रतिनिधींची याच्यावर सत्ता, लोकांची प्रतिनिधींवर सत्ता, प्रतिनिधींची तिकडं त्याच्या न्यायावर सत्ता, कायदा त्यांनी करायचा, त्यांच्यावर राष्ट्रपतींची सत्ता, सगळे प्रयोग करून झाले. प्रत्येक ठिकाणी अंकित ठेवणं भागच आहे. मनुष्य आहे तिथं तर ते अंकित ठेवलेलं आहे सगळं. तर तो कशाचा अंकित नाही, जो हे स्वतः सगळं चालवतो, व मूळ या लोकांचाच सगळा श्वास चालवतो श्वासा. म्हणून तो विश्वाताला श्वासपाही शोधू नको होता जरी म्हटलेलं आहे. ती अर्थाने की ह्याही सगळ्याचा पुन्हा श्वास आहे, तो कोण? माझा श्वास कोण हे तो मी हुडकतोच आहे, पण तो मला दिसत नाही आहे एवढं नक्की, चालतं आहे त्यामुळे हेही नक्की. मग तो ह्या सगळ्याचा कोण असेल तर ते जे बघावं ते तेवढ्यासाठी. म्हणून खरे प्रश्न आयुष्याचे हे की हे लवकर समजावेत. लवकर समजले तर लवकर उत्तर, लवकर शरणागत होईल मनुष्य. बाहेर जगापुढे त्याला किती तलवारबाजी करू त्याचा काय प्रश्न नाही, ती त्याला करावीही लागेल. परिस्थितीप्रमाणे जे असेल तो रोल करेल तो, पण आतून त्याला जाणीव राहील की भावाची यावेळे आम्ही निर्भर दुबळे. मी तसाही तो तिकडे काय करायचं ते करेल आणि आतून ह्या जाणीव ठेवेल आणि त्या सत्तेच्या संबंधामुळं, भावाच्या संबंधामुळं निर्भर असेल. तर ते चिंतनच माणसाला आजच्या रोगांच्या याच्यात बघितलं आपण किती वेळा ह्या चिंतेचं सायकोसोमॅटिक हे अलीकडे का वाढलं तर चिंतेने मनुष्य ग्रसले आहे म्हणून वाढलं. चिंतेवर उत्तर त्यांनी केव्हाच देऊन ठेवलेली आणि ती जगलेली माणसं आहेत. आता आपण काय विपन्न अवस्था जगू, आपल्याला काय अडचणी असतील, म्हणजे कितीतरी पट अडचणी त्या नाहीत, कितीतरी पट सगळ्या पैशाच्या अडचणी आहेत, प्रकृतीच्या अडचणी, माणसांच्या अडचणी, असंख्य अडचणीतून गेलेले हे जीव आहेत. हे जे काही उधरून गेलेले आहेत हे कसल्या परिस्थितीतून गेले हे लक्षात आलं तरी आपल्याला कळू शकेल. त्यामुळं हे जर म्हणजे हे कळल्यावर मला एक जण म्हणाले, ते मागे याच्यावर एकदा चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की हे जर खरोखर शिकत असताना मला कळलं असतं तर इतका आयुष्य मी चिंता करण्यात घालून नसतो. म्हणजे ते आधी निम्म झोपेन जाते, निम्म ह्यानं जाते, निम्म ह्या कामानं जाते, ते उरलेलं आहे ते चिंतेत जातं, तर ते तरी माझं वाचलं असतं. आणि मला हे जर मला एवढं कळलं असतं की भावाच्या बळाने निर्भर होता येतं, दुबळं असलं तरी हे निर्भर होता येतं, हे जर मला कळलं असतं तर हे माझे खूप आपण म्हणतो ना एनर्जी वाचली असते ह्याच्यावर जाणारी. तर ही तशी वाचावी याच्यासाठी हे सगळे आपण पाहायचं आहे. तर शिकावं आणि निदान ज्याने हे अनुभवून बघितलेलं आहे, ज्यांनी हे खात्री देऊन सांगितलेलं आहे, आणि हे काही असंही नाही कोणी जे म्हणून आपण ज्यांच्याकडे जाल ते त्या सत्तेवर निर्भर आहे आणि त्यामुळं ते तितकेच निश्चिंतही आहेत. त्यांच्या प्रपंचात चिंता करण्यासारखं नाही असं अजिबात नाही. त्याने अखंड चिंतेत राहावं, आपला विचार जर केला तर त्यांनी कितीपट चिंतेत राहावं असे प्रपंच आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी हे काही नाही. आणि हा अनुभव असे नाही, हा जो भाव आहे तो काय प्रतीचा पाहिजे ह्याबद्दलही त्यांचं एकमतच आहे. ही विशेष आहे. या भावाबद्दल सर्व संतांचं एकमत आहे. आपण आता नेहमी म्हणताना अनन्यास रक्षितसे चाप पाणी नपेक्षी करा रामनासाभिमानी, तिथे सुद्धा रक्षितसे चाप पाणी. तेव्हा या दृष्टीनं जो अनन्य आहे, ज्याचा भाव तसा आहे, त्याला रक्षण करणारा तो त्याच्या कितीतरी पट आहे, त्याची सत्ता ह्याच्यावर सर. म्हणजे तिथे गेलं तरी समर्थांचा अनुभव करतोच तोच. ह्याच्यात आपल्याला अनुभवातही समानता दिसेल. तो अनुभव आहे हे लक्षात ठेवावं आणि ज्यांनी अनुभवलं
सांगितलं, त्यांच्याकडून शिकावं आणि मग ते त्यांना ते रघुवीर समर्थ, मग त्याच्यापुढं तसं आहे ते. मग ते स्वतःच समर्थ आहेत, कारण रघुवीरावरच त्यांची सत्ता चालते. त्यांना आणखीन त्याच्यापेक्षा समर्थ पण काय असायचं हाही विचार केला तर लक्षात येईल की हे कसं साधलं असेल. तर ते शिकून घ्यावं, लक्षात ठेवावं. मग काय प्रयत्न करायचा आपल्यानुसार जे काय असेल तो जीवन प्रवास करावा, पण तो निवांत निश्चिंत होऊ शकतो हे ह्या अभंगातून. म्हणून त्यांना भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, असं त्यांना कितीही बलवान झाला तरी माझ्या अडचणीवर त्याची जी सत्ता चालते त्याच्यापेक्षा ह्यांची नाही चालत, एवढं नक्की. जगात जे काय असेल ते त्यांची कुठल्याची सत्ता त्याच्यावर चालत नाही. ज्यांची सत्तामुळे मानतो, ज्यांच्याशी मी भावाने निगडीत आहे, तर त्याच्या भावापुढे दुसऱ्या कोणा सबळ माणसाचं बळसुद्धा चालत नाही, ज्याला आपण जगात सबळ म्हणतो ते. आणि हे जर असेल तर त्यांनी करायचं ठरवलं असेल तर ह्याच्यात काहीच अशक्य नाही, कुठलीही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अशक्य नाही. आणि त्या भावाने जे राहिले त्याचे प्रवास किंवा मार्ग सगळं निश्चिंतपणे. कुठेतरी माणसाला काळजी वाटते, मला पण समजू शकतं की प्रसंग आहे, माणसाला काळजी वाटते, अडचण आली माणसाला काळजी वाटते, प्रकृती आहे काळजी वाटते. अरे पण या सगळ्यावर सत्ता आहे ना, तिचा आपला जर संबंध आहे तर आपल्याला काळजी करायचं कारण नाही. जसं आजार आहे, उपचार घ्यायचं कर्तव्य आहे, शिक्षण आहे, अभ्यास करायचं कर्तव्य आहे, हे मान्य आहे. पण ह्याच्यावर सत्ता त्यांची चालते आहे आणि त्याच्यावर दुसऱ्या कोणाची त्याच्यापेक्षा सत्ता चालत नाही ह्याची खात्री आपल्याला असल्यानंतर मग हे होतं. त्या वेळेला अशी अडचण वाटते, चिंता वाटते. ही संत मंडळी जाताना सगळं जसं म्हटलं की तुकोबांच्या बाबतीत आहे, तर सगळ्या संतांच्या बाबतीत हे जीवन प्रवास आपल्याला दिसेल. एखादे बॉर्न आहेत त्यांची गोष्ट वेगळी, पण प्रत्येकाला त्याच्यातून जाता जाता आता गुरुदेवांना परीक्षेची काळजी वाटते, ठीक आहे, हे होऊ शकतं. तसं हे अमराव महाराजांचं जसं झालं की त्या ठिकाणी आल्यानंतर हे राहत नाही, पण हा प्रवास लवकर सुरू होतो तर लवकर संपेल आणि लवकर मनुष्य निश्चिंत होईल. तर हे होताना वाटेत हे टप्पे लागणार आपल्याला. आत्ता अमराव महाराजांचे सांगितलं म्हणून सांगतो की अमराव महाराजांच्या वेळेला अगदी सहज वास्तविक भाव देवाचाच, भेटणाराही देवाचेच. त्यांच्याकडं ते मल्हारपंत जे होते आपल्याला माहिती असेल, ते ह्याला त्यावेळेला अकोल्याला होते. तर ह्यांच्या जळगावच्या दौरा ठरला, जायचं ठरलं भक्तीपोटी काकासाहेबांच्याकडं. त्यांची पोस्टिंग त्यावेळेला तिथे होती, ते पोस्टात होते आपल्याला माहिती असतील. तर ते पोस्टमास्टर होते त्यावेळेला, तिकडे बदली झाली होती, इथंही ते होते साताऱ्याच्या पोस्टामध्ये. तर त्यांची बदली जळगावला झाली. जळगावला झाल्यानंतर तिथे बाबांचं जायचं ठरलं भक्तीच्या प्रसारार्थ. भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सप्ताह हे त्यांचं वळण. तर त्यानुसार तिथे गेले. त्यावेळेला जायच्या वेळेला गुरुदेव बरोबर होते इथे आणि चर्चा सगळी ठरत होते कार्यक्रम. त्यावेळेला गुरुदेवांना त्यांनी सांगितलं, आता हे अशिक्षित या अर्थाने दुर्बळ की बाबा मी काही चार वाक्य लिहू शकणार नाही, तर तू एखाद्या ह्याच्यापुरतं सहीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं नक्की शिक्षण नाही. गुरुदेवानं सांगितलं होतं की मी तिथं जाणारच आहे, तर ह्यांना मल्हारपंतांना कळून ठेवा. मल्हारपंत स्वतः भाऊसाहेबांचे अनुग्रहित आपले गुरुबंधू आहेत, तर त्यांची अनायसे गाठ पडेल, मी जळगावात आहे, त्यांना म्हणा तिथे मला भेटायला या. तर तेव्हा गुरुदेव म्हणले ठीक आहे मी लिहितो. गुरुदेवांनी पत्र लिहून ठेवलं आणि टाकलंच नाही. संत मंडळींची कोणाची कधी हे असते आतून तयारी, त्याच्यावरनं ते हे यांनाही वाटलं ते काय काळजीनं वाटलं नव्हतं. ते म्हणले तुम्ही त्यांना बोलावलेलं आहे. ते म्हणले अरे टाकलं नाहीस पत्र, म्हणजे रामभाऊ म्हणत रामभाऊ तुम्ही पत्र नाही टाकलं. ते म्हणले नाही टाकलं. म्हणजे अरे त्यांना कळलं असतं तर आपली भेट झाली असते त्यांची, आपली जातो एवढा आता. बरं त्यांच्या ठिकाणाहून कुठून इंचगिरून किंवा ह्याच्यातनं उमरीतनं तिकडं पोचायचं म्हणजे केवढा प्रवास आहे, ते होणार नाही एरवी. ते म्हणले आपल्याला भेटायचं आहे कशासाठी, मुळात आपलं काय प्रपंच काम नाही, आपल्याला देवासाठी भेटायचं. एक भक्त आहे, त्यांचा गुरुबंधू आहे, भेटला आनंद होईल एवढ्यासाठीच ना तुम्ही त्यांना कळवणार. हे काय काम आपलं थोडंच आहे, हे देवाचं काम आहे. ठल 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 पोचल्यानंतर ज्या वेळेला वास्तव्य झालं त्यावेळेला हे आले की मला अकोल्याहून. म्हणले तुम्ही कसे काय आला? म्हणजे तुम्ही या भागात येणारे, मला तिकडून कोणीतरी कळवलं, मी ह्यांना तार केली, तुम्ही कधीपर्यंत आहे तर ते विचारून घेतलं. सर भेटायला आलो. म्हणले हे रामभाऊ म्हणला ते बरोबर आहे. म्हणले आपण काळजी करायचं काही कारण नव्हतं. ते म्हणला तसंच झालं. म्हणले हे सगळं असं होतं आहे. ती काळजी जरी वाटली तरीसुद्धा जर ती देवाचाच विषय आहे तर देवाच्या विषयात सुद्धा काळजी करायचं कारण नाही. म्हणजे प्रपंचात तर नाहीच नाही. त्यांनी कोणी प्रपंचाची काळजी केली असतं तुकोबाने आपल्याला हे ठेवलं असतं का मागं, मला सांगायचं ठेवू शकले असते का? एवढं सगळं जे वांडार ठेवले हे काय आपल्याला ठेवू शकले असते का? त्यांनी त्याची काळजी केली नाही. ती कोणावर सोपायची, कशी सोपायची, कशातून जायचं ते सांगितले, म्हणून आपल्याला हे शक्य आहे. बघू आता हे
आणखीन प्रवास कसा पुढचा करता येतो, त्यात अडीअडचणी काय आणखीन लाभ होतो, तर पुढच्या शनिवारी बघूया. भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ, 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 भावा पुढे बळ, करी देवावरी सत्ता कोणत्याहुनी परता, करी देवावरी सत्ता कोणत्याहुनी परता, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ, नाही कोणाचे सबळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ जानकी स्मरण. जय जय राम.